नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. सध्याच्या काळात राजकीय वाचाळवीरांची खळखळ जरा जास्तच वाढलेली दिसते. त्यात निवडणुका तोंडावर आहेत, यातनं आरोप प्रत्यारोप होतात, मग त्यानंतर येऊ घातलेले मानहानीचे दावे हे अगदी नित्याचं झालंय. पण गोम अशी आहे की एवढे पायलीचे 50 मानहानीचे दावे कोर्टात दाखल होतात, पण त्याचं पुढे काय होतं हे कळत नाही. मात्र मेधा सोमय्या विरुद्ध संजय राऊत या खटल्यामध्ये कोर्टाने संजय राऊतांना दोषी ठरवत त्यांना 15 दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर राऊतांना जामीन मिळालाय, वरच्या कोर्टात जाणार असंही त्यांनी सांगितलंय. प्रकरण असं झालं की संजय राऊतांनी मेधा सोमय्या आणि त्यांच्या संस्थेवर मीरा भाईंदर महापालिकेत 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याच्या पुराव्यांची मागणी करत सोमय्यांनी राऊतांविरोधात मानहानीचा दावा ठोकला. राऊतांचे आरोप सिद्ध करणाऱ्या सबळ पुराव्यांअभावी शिवडी कोर्टाने राऊतांचे आरोप खोटे ठरवत त्यांना शिक्षा सुनावली आणि यावरनं कोर्टाने एक प्रकारे इशारा दिलाय की उचलली जीभ लावली टाळ्याला असे प्रकार चालणार नाहीत. पण हा निकाल आल्यानंतर संजय राऊत न्याय व्यवस्थेला बटीक ठरवून मोकळे झालेले आहेत. खरंच अशा प्रकारच्या शिक्षेने वाचाळवीर काही धडा घेतील का, की कोर्टाला समाजात धडा देण्यासाठी शिक्षेबाबत पुनर्विचार करून ती अजून कठोर करावी लागणार आहे? संजय राऊतांनी केलेले हे काही पहिले भ्रष्टाचाराचे आरोप नव्हे, मात्र आपल्या आरोपांना ते पुरावे देऊ शकले नाहीत हे कोर्टात सिद्ध झालंय. मग राऊतांसारख्या नेत्यांनी हवेत सोडलेल्या आरोपांचे वागबाण किती गांभीर्याने घ्यायचे? हे सगळं थांबवून सुसंस्कृत राजकारण नजीकच्या काळात पाहायला मिळेल का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आहेत आणि त्याचबरोबर पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत. चर्चेकडे वळण्यापूर्वी आजचा हा जो कोर्टाचा निकाल आला त्यानंतर सोमय्या दाम्पत्य आणि संजय राऊत यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात आपण बघूया. एक आई म्हणून माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरे जाईन हे निश्चित. मला तर खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला धन्यवाद आहेत माझ्याबरोबर काम करणाऱ्या दिव्या कन्नन साहेब आणि ॲडव्होकेट गुप्ता यांचे, विवेकानंद गुप्ता यांचे आणि सगळ्या समाजाचे माझे मित्रमंडळींचे, की ज्यांच्यामुळे या कठीण काळामध्ये सुद्धा मी धैर्याने उभी राहू शकले, सामना करू शकले. ही जी कंप्लेंट आहे हे 18 मे 2022 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही न्यायालयात दाखल केली होती. खरं म्हणजे आधी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी काही केलं नाही, म्हणून न्यायालयात जावं लागलं. न्यायालयाने दखल घेतली आणि आज 28 महिन्यानंतर सोमय्या परिवाराला न्याय मिळाला. अण्णाभाऊ साठेने सांगितलं की न्याय व्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे, असं मी म्हणत नाही. अण्णाभाऊ साठे शाहिरांनी म्हटलंय ही न्याय व्यवस्था रखेल झाली आहे कोणाची तरी, हे स्पष्ट दिसतंय. पण तरी आम्ही न्याय व्यवस्थेपुढे हात जोडून विनम्रपणे कोर्टात दिलासा मिळेल वरच्या, आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, न्यायालयाचा. आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ ना. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सत्यासाठी आम्ही लढत राहू. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी जनतेच्या हिताचा एक मुद्दा मांडला, तो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना झोंबला, कारण सत्य आहे, झालेलं आहे. मी सुरुवातीला जाईन धर्मपाल मेश्राम यांच्याकडे. धर्मपालजी, वाचाळवीरांचे सध्या जोरदार सगळीकडे वक्तव्य सुरू आहेत. आपल्याही पक्षात काही कमी नाही आहेत. मात्र संजय राऊतांच्या आणि संजय राऊत विरुद्ध मेधा सोमय्या ह्या ज्या खटल्याचा आजचा निकाल आलेला आहे, एक वेगळा संदेश कोर्टाने द्यायचा प्रयत्न केलाय. नक्कीच श्रद्धाजी, संजय राऊत वाचाळवीर आहेतच हे आपण अधोरेखित केलं, स्पष्ट केलं. न्यायालयानं ते स्वीकारलं, याबद्दल देखील मला आज आनंद व्यक्त करावा असं वाटतो. खरं तर ज्या पद्धतीचे गैरकायदेशीर, चौकटीच्या बाहेरचे आणि अनर्गल आरोप मेधा सोमय्या यांच्यावरती, त्यांच्या संस्थेवरती लावण्याचं काम ज्या संजय राऊतजींनी केलं
आणि दर दिवशी सकाळी उठून 9, 9:30 वाजता जे दर दिवशी कोणत्या तरी नवीन माणसाला आरोपाच्या कटघऱ्यात उभं करून आरोप करण्याचा प्रयत्न करतात, आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने कदाचित त्यांच्या या भविष्यातल्या कृतीवर त्याचा वचक बसावा एवढीच अपेक्षा आज किमान आहे. परंतु ही अपेक्षा व्यक्त करताना संजय राऊतांची प्रतिक्रिया मात्र अत्यंत पुन्हा विदूषकी प्रकारची आहे. ज्या काही संवैधानिक संस्थेतून निर्माण झालेल्या व्यवस्था आहेत घटनात्मक चौकटीतून, त्या संवैधानिक संस्थांवर, न्यायालयांवर यांचा मुळातच विश्वास नाही. ज्या न्यायालयानं यांना कोठडी सुनावली, ज्या न्यायालयानं यांना दंड सुनावला त्याच्या विरुद्ध ते बोलतील, आणि ज्या न्यायालयानं त्याच वेळेला त्यांना जामीन दिला त्या न्यायालयाच्या विरुद्ध मात्र ते बोलणार नाहीत. अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका संजय राऊतजींनी येत्या भविष्य काळात महाराष्ट्राच्या सुचारू आणि चांगल्या पद्धतीच्या राजकारणाच्या दृष्टीने बंद केल्या पाहिजेत. आणि एखाद्याच्या घरावर, एखाद्याच्या वैयक्तिक चारित्र्यावर, एखाद्याच्या आर्थिक व्यवस्थेवर जर आरोप केले तर त्याला कोणत्या मानसिक अवस्थेतून जावं लागतं. कारण प्रत्येकच माणूस हा राजकारणाशी बांधील नाही आहे, प्रत्येकच जण हा राजकारणातला नाही आहे, हे या रूपानं ते आज स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा आजच्या न्यायालयाचा निर्णय हा संजय राऊतांच्यासाठी किंवा अशा वाचाडवीरांसाठी मोठा धडा आहे, एवढंच मला आपल्या माध्यमातून आजच्या प्रसंगी सांगायचं आहे. मोहिते सर, याला खरंच धडा म्हणायचं आणि हे वाचाळवीर खरंच यातनं धडा घेतील. कारण एक झालं हे प्रकरण मेधा सोमय्या विरुद्ध संजय राऊत प्रकरण झालं, पण किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत अशी अनेक प्रकरणं आहेत आणि त्या प्रकरणांचं काय झालं पुढे, काय ते त्यामध्ये ते दावे मागे घेतले गेले, किती प्रकरणं कोर्टात सुरू आहेत, इतरही अनेक नेते ज्यांच्या विरोधात अशी प्रकरणं घडत असतात. समजायचं काय, यातनं खरंच धडा घेतला जाईल का? मोहिते सर, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज पोचत नाहीये आपल्यापर्यंत. मी पुन्हा धर्मपालजींकडे जाईन. धर्मपालजी, आपण एकीकडे म्हणतोय की संजय राऊत यांना हा एक प्रकारे मिळालेला धडा आहे, पण असेच अनेक वाचाळवीर तुमच्याही पक्षात आहेत की हो? श्रद्धाजी, आत्ताच्या सगळ्या राजकीय परिस्थितीचं आणि राजकारणाचं स्वरूप पाहिलं तर सकाळी जेवढ्या आरोपाच्या फेऱ्या इतर पक्षांकडून भाजपाच्या नेत्यांच्या विरुद्ध होतात त्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने देखील त्या अनुभवलेल्या आहेत. आणि संजय राऊत रोज सकाळी नेमकं उठून काय करतात 9च्या पुढे ते देखील सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आत्ता मात्र कोर्टाने ते अधोरेखित केलेलं आहे. कोर्टाच्या या माननीय न्यायालयाच्या या निवाड्यामुळं खरं तर संजय राऊतांसाठी हा धडा असला पाहिजे किंवा मग ते तोंडगशी पडलेले आहेत. आणि एवढं झाल्यावर देखील उजळ माथ्यानं नाक वर करून पुन्हा असं म्हणायचं की न्यायालयीन संस्थेवरच अविश्वास दाखवायचा, हे देखील कोणत्याही पद्धतीच्या संवैधानिक चौकटीत बसेल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे श्रद्धाजी, असे जे काही तुम्ही ज्या पद्धतीचे उदाहरणं आज देताय त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे ते आज संजय राऊतांच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. हा त्यांनी धडा घ्यावाच घ्यावा आज. परंतु जर येत्या भविष्य काळात जर धडा घेतला नाही तर आज हे एका खालच्या न्यायालयानं अशा पद्धतीनं 15 दिवसाची त्यांना कोठडी सुनावणे, 25,000 रुपयाचा दंड सुनावणे ही बाब साधी नाही आहे. त्यांना जामीन मिळेलही, परंतु ते आधीही यापूर्वी ते जामिनावर आहेतच, यापुढेही ते जामिनावर राहतीलच. परंतु महाराष्ट्राच्या सुचारू आणि चांगल्या दृश्य स्वरूपाच्या राजकारणाचा कल कोणत्या पद्धतीने मला एक सांगा, याच न्यायालयाने न्यायाने तुमचे सध्या सहकारी मित्र असलेले, सहकारी मित्र पक्ष असलेले ज्यांच्यावरती 30,000 कोटींचे वगैरे तुम्ही आरोप केलेले होते, अजित पवार, त्या आरोपांचं काय करायचं? त्यालाही या मानहानीच्या चौकटीमध्ये बसवायचं का? बैलगाडी भरून पुरावे दिले होते ना देवेंद्र फडणवीसांनी. ज्या काही या देशाच्या श्रद्धाजी, ज्या काही या देशाच्या संवैधानिक घटनात्मक संस्था सांगतील त्या पद्धतीनंच आम्ही पुढचं काम करू. जर या देशातली न्यायालय त्या पद्धतीनं आमच्यावर ताशेरे ओढणार असतील तर आम्ही निश्चितच त्या पद्धतीच्या न्यायालयीन खटल्यांना सामोरं जाऊ. पण अडचण तर हीच आहे की ज्यांच्याजवळ एकाही पैशाचं कवडीनं देखील पुरावा नसतो ते देखील लोक सकाळी उजळ माथ्यानं फार मोठमोठ्या जोरात आरडाओरडा करत या महाराष्ट्रातल्या 12.5 करोड लोकांना सांगत बसतात. हे तर आश्चर्य ना. आणि आज न्यायालयाने ते मान्य केलेलं आहे
न्यायालयाच्या या निवाड्यानं हे तोंडघशी पडलेले आहेत, हे आधी आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही पुढे गेलो पाहिजे. ज्या काही गोष्टी होणार असतील त्यासाठी आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत, भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा आमचे नेते म्हणून. उद्धव ठाकरे पक्षाचे ॲडव्होकेट जयेश वाणी आपल्यासोबत, स्वीकारलं पाहिजे ना. उद्धव ठाकरे पक्षाचे ॲडव्होकेट जयेश वाणी आपल्यासोबत आहेत. जयेश वाणीजी, ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहताय तुम्ही? कोर्टाने एक प्रकारे दिलेली ही चपराक आहे असं म्हणतात भाजपचे नेते. भाजपच्या नेत्यांचा बहुतेक जो अभ्यास आहे तो कमी आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे, एक वकील म्हणून मी पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत. आपल्या देशामध्ये मल्टी लेअर ज्युडिशियल सिस्टीम आहे. मल्टी लेअर ज्युडिशियल सिस्टीमचा अर्थच यासाठी राज्यघटनेने ही मल्टी लेअर ज्युडिशियल सिस्टीमच यासाठी उभी केली गेली आहे की खालच्या कोर्टाकडून जर काही एरर असेल, काही चूक झाली असेल, तिथे मांडणी करताना किंवा निकाल देताना दोन्ही पातळ्यांवरती तर तुम्हाला अपील म्हणून वरच्या कोर्टात जाता येतं, त्याच्यावरच्या कोर्टात जाता येतं, त्याच्यावरच्या कोर्टात जाता येतं. आणि हे सुप्रीम कोर्ट जे आहे ते अंतिम कोर्ट आहे. आता आपण हे समजून घ्या की ज्या कोर्टाने हा निकाल दिलेला आहे ते MM म्हणजे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे, ज्याला आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये इतर म्हणजे मुंबईच्या बाहेर त्याला आम्ही JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास एवढंच म्हणतो. ते ज्युनियर कोर्ट आहे. आता या कोर्टाने नेमकं काय तपासलं, कुठल्या पद्धतीने पुरावे त्यांच्यासमोर आणले गेले, त्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी नेमका ऑर्डर काय दिलेली आहे, ऑर्डरमध्ये लॅकुना काय आहे, ऑर्डर कशा पद्धतीची आहे, पुरावे कुठले दिले गेले, कुठले पुरावे कोर्टाने कन्सिडर केले आणि कुठले पुरावे कन्सिडर करायला नाही म्हटलं, या सगळ्यांचं उहापोह सेशन्स कोर्टात होईल. त्यामुळे हे काही फायनल जजमेंट याला वर्डिक्ट म्हणता येतं कायद्याच्या भाषेत असं मला वाटत नाही. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांचा जर तसा अभ्यास असेल तर त्यांच्या अभ्यासाला मी धन्य म्हणतो. या उलट मी असं म्हणतो की ज्या घटनांमध्ये कोर्टाची शिक्षा झाली आहे आणि ती शिक्षा अंमलात आणली गेली आहे अशा गोष्टींमध्ये आपण समोरच्याला असं म्हणणं आपल्याला त्याची कुठली कायदेशीर अडचण नाही की तो आरोपी त्यात दोषी होता. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो, आत्ताचे भारताचे जे गृहमंत्री आहेत ना अमित शहा, त्यांना तडीपार केलं गेलं होतं, तडीपारीची शिक्षा त्यांनी भोगली होती. त्यामुळे अमित शहांना जर उद्या कोणी असं म्हटलं की तडीपार अमित शहा, तर त्यात बेकायदेशीर असं काही नाही. पण जेव्हा आज संजय राऊत साहेबांना जामीन झालाय ते अपिलात जातील. जामीन होताना याचा दुसरा अर्थ असा आहे की त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. ही स्थगिती घेण्यासाठी सेशन्स कोर्टात जातील, तिथे ज्या भूमिका आहेत त्या मांडल्या जातील, त्याचा उहापोह केला जाईल. हे काय अंतिम कोर्ट आहे का? म्हणजे भारतीय जनता पार्टीवाल्यांना एक संधी पाहिजे फक्त संजय राऊत साहेबांना बोलायला. कारण की हा एकटा माणूस असा आहे जो छातीचा कोट कडून महाविकास आघाडीचा किल्ला लढवतोय. त्यांना तो कोट पाडायचा. पण काळजी करू नका, आमच्याकडे असे खूप किल्ले आहेत. संजय राऊत साहेब आमचे सेनापती आहेत आणि संजय राऊत साहेब ज्या पद्धतीने किल्ला लढवताय, तुमचं काय म्हणतात त्याला, तुम्हाला मळमळ होणं खूप स्वाभाविक आहे. पण हे काय अंतिम कोर्ट नाही, कोर्ट अजून बाकी आहे. जयेश वाणीजी, तुम्ही ही जी कोर्टाची हायरार्की मला सांगितली, ही संजय राऊतांना तुमच्या पक्षातल्या कुणी किंवा त्यांच्या वकिलांनी समजावली नाही का? कारण हे जे तुम्ही ज्युनियर कोर्ट म्हणताय ते ज्युनियर कोर्टाची ऑर्डर आल्या आल्या त्यांनी न्यायसंस्थेला बटीक बनवून टाकलेलं आहे. आपल्याला अजून एक सांगतो, डिसेंट म्हणजे एखाद्या न्यायालयीन निर्णयाला विरोध करणं हा या भारतातल्या सगळ्या नागरिकांना मिळालेला अधिकार आहे. मी ऑन कॅमेरा इथे सांगतो की संजय राऊत, वकील म्हणून सांगतो, जबाबदारीने सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या चिल्ल्या पिल्ल्यांना, चेले चपाट्यांना जे करायचं असेल ते करा. मी आत्ता सांगतो, संजय राऊत साहेबांच्या बाबतीत दिलेला न्यायालयाचा आदेश मला आवडला नाही. इट इज माय डिसेंट. काय प्रॉब्लेम आहे हे बोलायला? काय अडचण आहे हे सांगायला की मला नाही आवडला? काय अडचण आहे डिसेंट व्यक्त करायला? कुठल्या कायद्याची अडचण आहे डिसेंट व्यक्त करायला? सर्वोच्च न्यायालयाने 10 वेळा सांगितलं आहे की डिसेंट व्यक्त करणं म्हणजे कोर्टाचा अवमान होत नाही. मग न्यायालयाच्या बाबतीमध्ये जर संजय राऊत साहेब बोलले असतील तर त्यात न्यायालयाचा अवमान काय झाला? न्यायालयाचा निर्णय आवडला नाही, पटला नाही असं म्हणण्यामध्ये एक वेगळी पार्टी असते का? आणि न्यायालयाला बटीक म्हणणं, आता बटीक म्हटल्यानंतर त्यामध्ये दुसरी पार्टी आलेली आहे की कोणाच्या तरी इशाऱ्यावरून न्यायालय काम करतंय, तुम्ही कोर्टाकडे बोट दाखवताय. एक सेकंद मला वेळ देताय, एक सेकंड मला वेळ देताय, बोला. माझ्याकडे आता अण्णाभाऊ साठेंचं ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली अशी कविता आहे. हे मी नाही म्हणत आहे, पूर्ण कविता वाचून दाखवू का? म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हे अण्णाभाऊ साठेंचे वाक्य आहेत. ही याच्यात काय अपमान आहे? अण्णाभाऊ साठेंना जे वाटलं त्यांनी त्या पद्धतीने ते व्यक्त झाले. हीच जर भूमिका जर इतर कोणी मांडली तर ती बेकायदेशीर होईल आणि अण्णाभाऊ साठेंनी मांडली तर
अण्णाभाऊ साठेंनी तर न्यायव्यवस्थेला रखेल म्हटलं होतं. काय गुन्हा दाखल झाला अण्णाभाऊ साठेंवरती? मग अण्णाभाऊ साठेंवरती गुन्हा दाखल करणार का आता? करणार का? अहो, सर्वसामान्य माणसाची भूमिका अण्णाभाऊ नम्रताजी माझा ऐकता का? बोला बोला. नम्रताजी, मला खरं तर हे जे तज्ज्ञ वकील जे उभाटा शिवसेना गटाचे बसलेले आहेत त्यांच्या अमृतांवर, वचनामृतांवरच आक्षेप आहे. त्यांना हे सांगायचं आहे की अण्णाभाऊ साठेंच्या सोबत यांनी संजय राऊतांची तुलना केलेली आहे. हे बघा, हे लक्षात ठेवा. अहो ऐका जरा तुम्हीच तज्ज्ञ वकील नाही आहे, मी देखील वकीलच आहे तुमच्या माहितीसाठी. ऐकू आलं नाही ते विचार तेवढंच सांगा. तुम्ही अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंचं लिखाण उद्धृत करत, ऐका जरा, ऐकण्याची सवय जरी असली पाहिजे ना, की आपलंच सांगणार आहात. नम्रताजी, हे बघा, जयश्वाणीजी त्यांना मुद्दा मांडू दे. मी तुम्हाला क्रॉस करायला वेगळा वेळ देते, त्यांना मुद्दा मांडू दे. धर्मपाल मेश्राम बोला. आणि त्याला जोडताना नम्रताजी या माननीय प्रवक्त्यांनी, तज्ज्ञ वकिलांनी ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंच्या कवितेला संजय राऊतांच्या म्हणण्याची जोड दिली, ही अशा पद्धतीनं तुलना करत अण्णाभाऊ साठेंच्या रांगेत नेऊन संजय राऊतांसारख्या कुबट माणसाला अण्णाभाऊ साठेंच्या रांगेत नेऊन बसवण्याचे प्रकार आहेत. अहो, किती लांगूल चालल करणार आहात, किती चाटून खाणार आहात. आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना तुम्ही चिल्ले पिल्ले संबोधताय. अरे, आम्ही तुमचा सन्मान करतो, तुम्ही वकील असालही, पण मी वकील नाही असं तुम्ही समजण्याचं काही कारण नाही आहे. आणि कोणत्या महाविकास आघाडीच्या कोटाची गोष्ट करता? जरा पवार साहेबांना किंवा मग नाना पटोले किंवा राहुल गांधींना विचारलं का आधी की महाविकास आघाडीच्या आरोपांचे कोर्टसाठी संजय राऊतांना ठेवलं म्हणून? किंवा मग तुम्हाला वकिलात तर तुम्हाला हे देखील तुमच्या मुद्द्यानुसार कळलं पाहिजे की सीजेएम कोर्टानं, नम्रताजी, सीजेएम कोर्टानं प्रथम हे सिद्ध झालेलं आहे. मला पॅनलवरच्या सगळ्यांना वेळ द्यावा लागेल. याच्यामध्ये एक आहे, आता जयश्वाणी पण म्हणाले आणि धर्मपाल मेश्राम पण म्हणाले, दोघांनीही कुठेतरी त्या संजय राऊत आणि त्या वक्तव्याची तुलना केलेली. अर्थात दुर्दैवाने अण्णाभाऊ साठेंचं ते जे वक्तव्य होतं ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मधलं होतं ह्याची कल्पना मला नाहीये, पण त्यांचं ते वक्तव्य वापरून निकाल आल्या आल्या कोर्टाला बटीक म्हणणं, न्यायव्यवस्थेच्या निकालावरती अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे कितपत योग्य आहे? आणि अशा प्रकारचे निकाल खरोखर रस्ता दाखवणारे, धडा देणारे ठरतील का? नम्रता, मला असं वाटतं की दोन्ही प्रवक्त्यांचं बोलणं मी ऐकत होतो. धर्मपाल म्हणालेत की अशा प्रकारचे आरोप करताना ज्यांच्यावर आरोप होतात त्यांची मानसिकता काय होते, त्यांना काय भोगावं लागतं. खरोखर बरं वाटलं की एक राजकीय पक्षाचा प्रवक्ता हे सांगतो आहे, तेव्हा संवेदनशीलता दिसली मला. ती संवेदनशीलता प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याकडून, प्रवक्त्याकडून अपेक्षित आहे. जी संजय राऊतांकडून अपेक्षित आहे तीच नितेश राणेंकडून अपेक्षित आहे, तीच पडळकरांकडून सुद्धा अपेक्षित आहे, तीच आणखी इतर ज्यांना आपण आजच्या कार्यक्रमात वाचाळवीर म्हटलंय अशा प्रत्येक नेत्याकडून अपेक्षित आहे. मुद्दा येतो न्यायालयाचा. म्हणजे आता इथं जयश्वाणी जे बोललेत की कनिष्ठ न्यायालयाचा असतो त्याला निकाल कसं म्हणायचं, मला असं वाटतं मी जरी वकील नसलो तरी सुद्धा न्यायालयाचा, कोणत्याही न्यायालयाचा निकाल असला तरी तो निकाल आहे, त्याचा सन्मान केलाच पाहिजे. अर्थात या मताशी मी सहमत आहे की न्यायालयाच्या निकालाबद्दल मत व्यक्त करणं, आरोप करणं नाही म्हणत आहे मी, तो असंतोष व्यक्त करण्याचा, डिसेंट व्यक्त करण्याचा मार्ग असू शकतो. मात्र ते सुद्धा जेव्हा सिलेक्टिव्ह पद्धतीनं होतं, नम्रता, अण्णाभाऊ सुद्धा जेव्हा सिलेक्टिव्ह पद्धतीनं आठवले जातात तेव्हा त्याला सुद्धा आक्षेप घेतलाच पाहिजे. मुद्दा यातला महत्वाचा हा आहे ना की आरोप करताना कोणतंही ताळतंत्र कोणत्याही पक्षाचा नेता का वापरत नाही. तिथं मला धर्मपालजींचे जे वाक्य आहे की ज्यांच्यावर आरोप होतात त्यांचं काय. प्रकरण आठवूया आपण. महाविकास आघाडीच्या काळात सुशांत राजपूत प्रकरणात जे काही आरोप होत होते, दिशा सालियन प्रकरणात तिच्या आईवडिलांचा विरोध होत असतानाही भाजपाचे ज्येष्ठ नेते, तत्कालीन केंद्रीय मंत्रिपदावर असणारे नेते सुद्धा त्या दिवंगत स्त्रीबद्दल ज्या पद्धतीचं अगदी कपड्यांपासून सर्व बोलत होते ते न्याय देण्यासाठी कमी आणि कुणाला तरी लक्ष करण्यासाठी जास्त वाटत होतं. संजय राऊतांबद्दल तर काय सांगायचं, संपादक आहेत ते जेव्हा आरोप करतात तेव्हा स्वाभाविकरित्या एका वेगळ्या अपेक्षेनं पाहिलं जातं. मात्र मेधा सुमय्या यांच्या प्रकरणात आज त्यांनी जे म्हटलेलं आहे
त्यांनी म्हटलं की न्यायालयासमोर यांनी जो निकाल दिला आम्ही पुढे जाऊ, त्यात आमच्याकडे पुरावे आहेत. विधिमंडळात चर्चा झाली होती भाईंदर सुलभ शौचालयांबद्दल. प्रताप सरनाईक जे सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत त्यांनी आरोप केले होते, त्यांनी पत्र लिहिलं होतं सरकारला. मला एक कळत नाही, मग संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर ते पुरावे मांडले नाहीत का, की आधी त्या प्रकरणाला महत्वच द्यायचं नाही असं होतं. त्यामुळे नंतर जे काही घडतं त्यापेक्षा तुम्ही जेव्हा न्यायालयाला सामोरे जाता तेव्हा तिथं मांडलंच पाहिजे. मी कोणी न्यायालय म्हणजे पवित्र काय असं दावा करणार नाहीये. तीही माणसं आहेत, होतं चूक होते, नाही असं नाही, या न्यायालयीन निकालाबद्दल नाही म्हणत आहे मी. मात्र नम्रता, या निकालानंतर जो सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित करत आहात की संजय राऊतांना शिक्षा, पण धडा कुणाला? हा धडा सर्वच राजकीय पक्ष शिकणार आहेत का? आता ज्या भूमिकेतून भाजप बोलते आहे, प्रतिक्रिया व्यक्त करते आहे, ज्या भूमिकेतून उलट बाजूने ठाकरेंची शिवसेना किंवा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी बोलते, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या भूमिकांची इमान राखणार आहात का? कारण माध्यमांना दरवेळी दोष दिला जातो की तुम्ही का दाखवता, नितेश राणे तुम्ही का दाखवता, संजय राऊत तुम्ही का दाखवता, पडळकर तुम्ही का दाखवता, सदावर्ते तुम्ही का दाखवता. अहो पण मुळात त्यांना बोलते करणारे बोलवते धनी तुमचेच का असतात? हा विचार जरी निवडणुकीपूर्वीच्या या दिवसांमध्ये तरी केला जावा, एवढीच अपेक्षा आहे नम्रता. अगदी. आणि या सगळ्यामध्ये प्रश्न एक उरतो की आज संजय राऊतांना एका प्रकरणामध्ये शिक्षा झालेली आहे, त्याचं पुढे काय होईल पुढच्या कोर्टात गेल्यानंतर निश्चित होईल. आपली वेळ संपत आलेली आहे. पण एक आहे की यातून धडा मिळेल का, तर पायंडा नक्की पडलेला आहे. पण ज्या पद्धतीने संजय राऊत किंवा इतर कुणी कोर्टाबद्दल, कोर्टाच्या निर्णयाबद्दल म्हणत नाहीये मी, कोर्टाच्या निर्णयाबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त करू शकता, तुम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकता, ते अगदीच अलाउड आहे. आपल्या न्यायव्यवस्थेने आपल्याला तेवढं स्वातंत्र्य दिलंय. पण न्यायालयावरती जर कोणी बोट उगारत असेल तर तो सुद्धा पायंडा इथे चुकीचा पडता कामा नये, तो मोडून काढलं पाहिजे. आणि त्यासाठी कसा इनिशिएटिव्ह घेतला जाईल, मला वाटतं न्यायव्यवस्था ते पाहण्यासाठी सक्षम आहे. सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथे चमलेला आहे.